Audio Jungle. पीछे से आना बेटा। आज वंचित बहुजन आघाडीचा प्रचार जेव्हापासून चालू झाला, आज मी सगळं पूर्ण वाढ फिरतोय. कारण जेव्हा आपण इथं 20 वर्षापासून काम करत असताना मी जे बघितलं आज काल मी आपल्याला अजबनगर आणि त्या ठिकाणी आज पूर्ण वाढ मी पायाखाली घातला. वंचित बहुजन आघाडीचे यावेळेस 100% सीट निवडून येणार आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जो महापौर बसणार आहे तो महापौर वंचित बहुजन आघाडीशिवाय होणार नाही, ही खात्री आम्हाला शहरामध्ये पूर्ण पटलेली आहे. यानंतर मला ज्या वार्डामध्ये ज्या एरियात मी प्रचार करत गेलो त्या ठिकाणी मला सर्वांनी एक शाश्वती दिली, एक गवाही दिली की आम्ही यावेळेस सगळे गॅस सिलेंडरला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मतदान देणार आहे आणि आम्ही तुम्हाला निवडून आणणार आहे. त्यानंतर आज मी आपल्याला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या BJP आणि शिवसेनानी पूर्ण या शहराची आणि या वार्डाची वाट लावलेली आहे. आपण बघत असतात जेव्हापासून या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये BJP आणि शिवसेनेची सत्ता आलेली आहे, यांनी फक्त स्वतःचे घर भरण्याचं काम केलं. वार्डाचा विकास आणि कुठेही तुम्हाला या ठिकाणी रोड आणि ड्रेनेज आणि पाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आम्ही जनतेचा प्रश्न घेऊन या ठिकाणी उतरलेलो आहे. त्यानंतर मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे, ज्या सरकारी शाळा, त्यानंतर उर्दू शाळा मुस्लिम एरियामधल्या या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रशासकानं ते बंद केल्या. त्यासुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडी निवडून आल्यानंतर ते आम्ही या ठिकाणी त्या शाळा चांगलं शिक्षण देणार आहे. आज जे संध्याकाळी सभा होणार आहे त्याबद्दल त्यानंतर आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची हमखास मैदानावर सभा होणार आहे आणि या सभेला पूर्ण शहरामधून लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं आणि त्यांना ऐकून आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्या बाळासाहेबांच्या हातामध्ये महानगरपालिकेची सत्ता द्यावं आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहावं. आज आपली पदयात्रा आहे, कुठे कुठे जाणार? आज पदयात्रा माझी एकतानगर प्रभाग पूर्ण वाढ माझा झालेला आहे, फक्त एकतानगर बाकी आहे. आज ती पूर्ण एकतानगर डोर टू डोर करून प्रभाग यात्रा सुरू करणार. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना मी हात जोडून एकच विनम्र विनंती करतो की मला यावेळेस तुम्ही संधी द्या, एक वंचितला संधी द्या आणि 100% मी तुमचा विश्वास पात्र राहील आणि तुमच्या मताचा गैरवापर न करता मी तुमच्या सेवेसाठी करील, एवढंच मी मतदाराला सांगतो. प्रभाग आणि निशाणी माझी निशाणी बटन नंबर 7 आहे. आमचं पूर्ण पॅनल उभं या ठिकाणी. मी स्वतः मिलिंद पुंडलिक बोर्डे, बटन नंबर 7 आहे. त्यानंतर गौरी प्रभाकर बकले बटन नंबर 4 आहे. त्यानंतर अर्चना चव्हाण यांचं बटन नंबर 6 आहे. त्यानंतर वंदनाताई नरवडे. हे आपण सर्वांनी सर्व पॅनलला मतदान देशाल हीच अपेक्षा करतो.